तर next part of human brain under forebrain, the first part we have seen olfactory lobes. Second part, which is very important, that is cerebrum. And cerebrum मध्ये सगळ्यात जास्त functional areas पाहिले, sensory, motor as well as association area. And different lobes होते 4 आणि sulci किती होत्या 3. त्यामध्ये वेगवेगळे एरियाज. नाउ द नेक्स्ट पार्ट ऑफ forebrain, which is known as a diencephalon. कुठं दिसतोय तर हा दिसतोय का या फिगर मध्ये, हा एवढा पोर्शन आहे जो ना इथून एवढा, हा डायन्सेफेलॉन आहे. कुठला हा फोर्निक्सच्या मधला एवढा आणि हा पिट्युटरी ग्लँड पर्यंतचा एवढा सर्व भाग म्हणजे डायन्सेफेलॉन आहे. सो डायन्सेफेलॉन इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? थॅलॅमेन्सेफेलॉन. The diencephalon is also called thalamencephalon. कारण यावर थॅलामस असे शब्द येणार आहेत म्हणून थॅलॅमेन्सेफॅलॉन लक्षात ठेवायला सोपं आहे. कुठं आहे वा? कुणाच्या खाली आणि कुणाच्या वर आहे? दिस इज अ कॉर्पस कॅलोसम, याच्या खाली आहे. आणि खालच्या बाजूला कोण आहे? मिड ब्रेन आहे. त्याचा ब्रेन स्टेम जरी म्हणला, हा ब्रेन स्टेम आहे. याच्या इथून इथपर्यंतचा पोर्शन आहे. सो द थॅलॅमेन्सेफॅलॉन लाईज बिलो it lies below the corpus callosum. Corpus callosum च्या खालच्या बाजूला आहे and above the midbrain. और ब्रेन स्टेम म्हणला तरी चालेल. स्टॉप. मिडब्रेन किंवा मेन मिडब्रेनच्या वर आणि कॉर्पस कॅलोसमच्या बिलो अँड मिडब्रेन हा इथला भाग आहे. याच्या मध्ये असलेला हा पार्ट म्हणजे डायन्सेफॅलॉन होय. द डायन्सेफॅलॉन एनक्लोज्ड, ऍक्च्युअली वरच्या बाजूला काय आहे बघा, इकडे वरच्या बाजूला सेरेब्रल हेमिस्फियर आहे. इथं काय आहे? सेरेब्रल हेमिस्फियर. द डायन्सेफॅलॉन इज कम्प्लिटली कव्हर्ड बाय सेरेब्रल हेमिस्फियर. दोन्ही बाजूला याच्या सेरेब्रल हेमिस्फियर असेल. आणि या डायन्सेफॅलॉनच्या मध्ये काय आहे? पोकळी आहे. इट इज एनक्लोज्ड बाय अ चेंबर और यू नो व्हेरी वेल द चेंबर्स और हॅलो स्पेसेस इन ब्रेन्स आर कॉल्ड व्हेंट्रिकल्स. याच्या आतमध्ये ही जी पोकळी आहे त्या पोकळीला नाव आहे तिथं काय आहे? थर्ड व्हेंट्रिकल. सो डायन्सेफॅलॉन एनक्लोजेस अ fluid chamber. It encloses what? A fluid chamber. Fluid chamber. CSF ने भरलेला चेंबर आहे and that chamber is known as which ventricle? Third ventricle. मग का थर्ड? पहिले दोन कुठे आहे? पॅरासिल म्हणालो काल. पहिले दोन हे लॅटरल व्हेंट्रिकल आहेत. कुठे असतात? सेरेब्रल हेमिस्फियरच्या वरच्या भागामध्ये दोन व्हेंट्रिकल, फर्स्ट अँड सेकंड. नाउ हियर सेकंडच्या नंतर थर्ड व्हेंट्रिकल आहे. दिस इज अ थर्ड व्हेंट्रिकल. या ठिकाणी दिसतंय हे थर्ड व्हेंट्रिकल. द थर्ड व्हेंट्रिकल कुणामध्ये आहे? ऍज इट लाईज इन डायन्सेफॅलॉन, हेन्स इट इज नोन ऍज व्हॉट? याला दुसरं नाव द्या, डायोसील. It is a diocele. What is meant by diencephalon? You know very well. आणि या डायन्सेफॅलॉनच्या मध्ये ही पोकळी आहे, filled with serious cerebrospinal fluid, known as a diocele. वर झाल्या दोन पॅरासील, आता काय आहे? डायोसील. इथं डायोसील आहे. मग या डायन्सेफॅलॉन मध्ये 3 पार्ट आहे. 3, जसं ही रूम आहे, या रूमच्या वरच्या बाजूला काय आहे? रूफ आहे. खाली काय? फ्लोर. या बाजूच्या भिंती आहे. तसंच आहे इथं सुद्धा. The diencephalon has 3 parts, namely one is known as epithalamus. It is divided into 3 parts. Look at here. इकडे पहा. हे झालं lateral ventricle. हे झालं कोणतं? Third ventricle. Are they communicating each other? Yes. कुठं करताय? या ठिकाणी ह्या फोर्निक्सच्या इथे गॅप आहे. त्या गॅप मधून ते कम्युनिकेट करतात, म्हणजे दे आर इंटरकनेक्टेड. सो द पॅरासील कनेक्टेड टू डायोसील थ्रू अन अपर्चर. दिसते हे पॉइंट? थ्रू द अपर्चर नोन ॲज फोरामेन ऑफ मोनरो. काय म्हणायचं त्याला? फोरामेन ऑफ मोनरो. कोणाची ओपनिंग आहे बघा?
The first and second ventricle, that is lateral ventricle, they communicate with the third ventricle through an aperture. या ठिकाणी ओपनिंग आहे. This opening is known as foramen of Monro. foramen of Monro असं म्हणतात त्याला. कोण कुणाला जोडलं गेलं? वरचे दोन्ही लॅटरल वेंट्रिकल खालच्या थर्ड वेंट्रिकलला जोडले जातात through an aperture known as foramen of Monro, or it is also called interventricular aperture. दोन वेंट्रिकलला जोडतंय ना, नाव काय? इंटर, foramen of interventricular. इथं इंटरव्हेंट्रिक्युलर सुद्धा म्हणू शकता. इंटर म्हणजे दोन वेंट्रिकलच्या मध्ये आहे, सो इंटरव्हेंट्रिक्युलर फोरॅमेन असं सुद्धा म्हणतात. म्हणून पहिले दोन्ही वेंट्रिकल कनेक्टेड विथ थर्ड वेंट्रिकल थ्रू इथं दिसते डॉट दाखवलेला तो आहे अपर्चर नॉय फोरॅमेन ऑफ मेनरो ऑर इंटरव्हेंट्रिक्युलर फोरॅमेन. आलं हे दोघांना. मग इथे या डायन्सेफॅलॉन हा 3 भागांनी बनलेला आहे. द डायन्सेफॅलॉन इज मेड अप ऑफ 3 पार्ट. वन इपिथॅलॅमस, सेकंड हायपोथॅलॅमस, थर्ड थॅलॅमस किंवा थॅलॅमी. प्लुरल थॅलॅमी, सिंग्युलर thalamus. So it is differentiated into how many parts? 3 parts. Epithalamus, hypothalamus and thalami. Epi म्हणजे हो, hypo म्हणजे below, thalami म्हणजे बाजूला. वर काय? रूफ आहे, खाली काय? फ्लोर आहे. मग चला बघूया एक एक असं फीचर काय. हा इपिथॅलॅमस, इपी म्हणलं की अभो येतो म्हणून मी काय म्हणतोय पहा. द रूफ ऑफ व्हॉट? कुणाचं रूफ आहे? रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. कुणाचं रूफ? The roof of it is the roof of diencephalon. Look at here. हे जे दिसते ना भाग हा पूर्ण. इथं त्याला या ठिकाणी थोडं स्पेशल डॉटेड देणार आहे. दिस इज अ डॉटेड पोर्शन. हा रूफच झाला ना डायन्सेफॅलॉनचा. का? इथून इथपर्यंत डायन्सेफॅलॉन आहे. हा त्याचं छत झालं तर हा काय झाला? फ्लोर झाला. फ्लोर म्हणजे काय येणार आहे? हायपोथॅलॅमस. आणि रूफ म्हणजे काय? So the roof of diencephalon is called epithalamus. It is a thin, अतिशय thin असतो. And lined by, it is not without nervous tissue, thin and without nervous tissue. इथं nervous tissue नाही आहे. The epithalamus, the floor or roof, the roof of diencephalon is called epithalamus. It is usually thin without nervous tissue. या ठिकाणी specialized cell आहे. The specialized epithelial cell at anterior side दिसतंय इथं बघा. या anterior ठिकाणी specialized cell आहे. त्याला नाव काय देतो बघा. This is a specialized cell. To its anterior side, the specialized cell is a present called ACP. काय तयार करतं? ACP. What? Assistant Commissioner of Police? No. What is ACP? ACP for anterior choroid plexus. पूर्ण नाव ACP stands for anterior choroid plexus. आणि हे कशाने बनलेलं असतं माहितीये? The anterior choroid plexus having ependymal cell. आणि तुम्हाला माहिती आहे रोल ऑफ ependymal cell. काय तयार करेल? This ACP secretes CSF. What is CSF? Cerebrospinal fluid या पूर्ण कॅव्हिटी मध्ये तयार होतोय. कळालं का? कुठे आहे? रूफला. इपिथॅलॅमस तो थिन आहे, वॅस्क्युलराइज्ड आहे. वॅस्क्युलराइज्ड म्हणजे ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क आहे. इट्स लाइनिंग द इपिथेलियल टिश्यू फ्रॉम ACP. व्हॉट इज ACP? अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस. जे काय तयार करतं? CSF. and CSF you know very well हे ब्रेन मधल्या वेंट्रिकल मधला फ्लुइड आहे जो अनेक प्रकारचे काम करतो हे सांगितलेलं आहे. CSF secreted here just behind the ACP. या ACP च्या खालच्या बाजूला काय बघा. Look at this diagram only. Now just below or posterior म्हणजे पाठीमागे what is there? A small stalk like structure is present. Yes or no? ACP च्या पाठीमागे इथं दिसतंय. This is a small हे स्टॉक आहे आणि वरच्या बाजूला सोलन टिप आहे.
The small stalk-like structure is called pineal stalk. हे बघा हे इथं आहे. ही फिगर दिसते या बाजूची, ही बाठी मागून दिसणारी आहे. हा आहे पिनियल स्टॉक. आणि या पिनियल स्टॉकच्या टोकाला कोणती ग्रंथी आहे? पिनियल ग्लँड इज देअर. So just behind the anterior choroid plexus, a small stalk-like structure is present. इथं दिसतंय या small stalk-like structureचं नाव आहे pineal stalk and it bear a rounded or solemn tip. याच्या टोकाला कसं आहे बघा या फिगर मध्ये. See here. This is a solemn tip and this solemn tip is known as pineal gland. So the pineal gland is ectodermal in origin. तो ectoderm कारण nervous tissue हा ectodermal आहे, ती सुद्धा ectodermal. म्हणून बघा या रूफला म्हणाला एपिथॅलॅमस, तो थिन आहे, विदाउट नर्वस टिश्यू नी बनलेला आहे, वॅस्क्युलराइज असतो. इट हॅज अ मासेस ऑफ फ्यू स्पेशलाइज्ड सेल कॉल कोरॉइड प्लेक्सस. म्हणा एंटेरियर आहे म्हणून एंटेरियर वर आहे, इथे एक येणार आहे पुन्हा पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. त्या एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस रोल तेच आहे सीएसएफ निर्माण करणे. का इपेंडायमल सेलनी बनलेलं आहे. का तुम्हाला म्हणलेलं आहे जेवढ्या लाइनिंग आहेत वेंट्रिकल त्याची लाइनिंग कोण बनवतं? इपेंडायमल सेल. नाउ pineal gland and pineal stalk is a posterior to this side. What is the role of pineal gland? पूर्वी याला काही विशेष रोल नाही असं मानलं जायचं, पण आज ही स्पेशल ग्रंथी आहे. What are the role? Pineal glands helps in secretion of. The pineal gland secrete two types of hormones. The pineal gland secrete two types of hormone. One is known as serotonin and the other hormone is called melatonin. Serotonin and melatonin दोन प्रकारचे हार्मोन्स त्यामध्ये तयार होतात. What is the role of serotonin hormone? It helps in the metabolic activities. शरीरामधल्या metabolic activityला regulate करतो. So it helps in the metabolic activities of cell किंवा body म्हणू शकता. What about melatonin? हे biological rhythm control करतं. What is meant by biological rhythm? So it is regulate the biological. लिहा, it is a what? Sleep inducing hormone. झोप येऊ देणारा हार्मोन आहे. का संध्याकाळी 9च्या आसपास याची लेवल वाढायला लागते आणि सकाळी याची लेवल कमी व्हायला लागते. म्हणून हे चांगलं आहे आपल्यासाठी, बॉडीला रिलॅक्स करायला मिळतो. सो मेलाटोनिन हे वेक अँड स्लीप सायकल कंट्रोल करतं. वेक म्हणजे उठणे, झोपेतून ना, नाहीतर बसलेलं नाही म्हणा ते, आणि जागी होणे, मग वेक अँड स्लीप करतो. म्हणून याला बायोलॉजिकल रिदम म्हणतात. आपलं घडीप्रमाणे काम चालतं. दिवस उजळला की आपण उठतो का झोपतो? आजकाल तो भाग वेगळा झाला, पण पूर्वी प्रमाणे सूर्योदयाच्या अगोदर उठलं जायचं, सूर्यास्ताच्या नंतर लगेच झोपलं. बायोलॉजिकल रिदम वेक अँड स्लीप 24 आवर क्लॉक कंट्रोल करतं. याला सर्कॅडियन रिदम सुद्धा म्हणतात. सर्क्युलर फॉर्म चालू आहे ना, दिवस रात्र 24 तासाचा. तर हे महत्वाचं आहे. इट ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर राईट डाउन रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर्स. इट ऑल्सो रेग्युलेट द रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम. हे पुन्हा बद्दल बोलतोय आपण. इपिथॅलॅमस ऑफ डायन्सेफॅलॉन. राईट, क्लिअर. हे वरचा भाग झाला बघा इथला, topmost side. This is the only top side of what? Which portion? Diencephalon. Go for now the next part. What is the next part? Thalamencephalon. What is it? It is the तो floor होता का roof होता? तो roof होता. तर हा काय आहे? Floor आहे. Base म्हणा, floor म्हणा. The floor or basal part of diencephalon is known as hypothalamus. Basal part है, the floor or basal part of diencephalon. Look at the diagram here. हे दिसते ना खालचं, हे पहा इकडं, हे संपूर्ण diencephalon आहे. हे वर इपिथॅलॅमस, मग पुन्हा लॅटरल वॉल येतील त्या म्हणजे थॅलॅमी. सो diencephalon चा फ्लोरला नाव आहे हायपोथॅलॅमस अँड द हायपोथॅलॅमस. इथे काय आहे बघा, फ्रॉम हायपोथॅलॅमस
A downward projection arises. Yes or no? Is it partly downward or upward? हे खाली आलं म्हणजे downward. From hypothalamus, a downward projection arises, and that downward projection च्या टोकाला एक ग्लँड आहे, तिचं नाव आहे मास्टर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड. Downward projection arising from the hypothalamus known as, त्याला नाव काय द्यायचंय? Infundibulum. See here. हे जे स्टॉक लाइक स्ट्रक्चर आहे त्याचं नाव infundibulum. Hypothalamus is there, and hypothalamus gives rise to downward projection called infundibulum किंवा stalk of pineal gland, sorry, pituitary gland. Pituitary gland कुठाच्या टोकाला आहे हो? Solan tip of this projection च्या solan tip ला कोणती ग्रंथी आहे? Pituitary gland, which is commonly known as master gland. का? As it control all the endocrine system of our body, आपल्या संपूर्ण endocrine system ची लीडर आहे ती. आणि याचा लीडर दुसरा आहे. कोण आहे? याचा लीडर आहे, ये सबका लीडर कोण आहे? पिट्युटरी ग्लँड. तर सगळ्यांना कंट्रोल करते. ऑल एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ अवर बॉडी अंडर द सुपरविजन ऑफ पिट्युटरी ग्लँड. दैट्स माय मास्टर. एंड इस मास्टर का मास्टर कौन है? हाइपोथैलेमस होता है. हाइपोथैलेमस इज व्हेरी इंपॉर्टंट. सो डाउनवर्ड प्रोजेक्शन आलं, तिथं इन्फंडिब्युलम आहे, स्टॉक म्हणू शकता, अँड पिट्युटरी ग्लँड इज प्रेझेंट ऍट द टिप. लुक ॲट हियर. याच्या अगोदर हा जो पोर्शन आहे ना इथं, त्याला नाव द्या. या भागाला नाव दिलं जातं ऑप्टिक चियाझमा. चियाझमा कुणाच्या जस्ट अगोदर आहे? या पिट्युटरी ग्लँडच्या. इन जस्ट अबव्हॉट अँटेरियर बाजूला काय झालेलं आहे बघा. लुक ॲट टू ऑप्टिक नर्व. ऑप्टिक म्हणजे डोळ्यासाठी असणाऱ्या नर्व आहेत. या डोळ्यासाठी असणाऱ्या दोन पेर आहे, ती एकमेकांना अशी क्रॉस करते. क्रॉस केल्यामुळे या जागेला काय नाव दिलंय? ऑप्टिक चियाझमा. टू पेअर what a pair of optic nerve cross with each other just above म्हणण्यापेक्षा just earlier to. हायपोथॅलेमसच्या या सुरुवातीच्या भागात काय झालं? ऑप्टिक नर्व क्रॉसेस विथ इच अदर. पेअर ऑफ ऑप्टिक नर्व क्रॉस विच अदर. दॅट पॉइंट इज कॉल्ड ऑप्टिक चियाझमा. चियाझमा म्हणजे क्रॉसिंग ओव्हर बरं का. दोन नर्व एकमेकाला क्रॉस करताय. जे आईज कंट्रोल, आईचं आहे ना, आईज साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, कुठं आहे? इथं. कुणाच्या अगोदर आहे? दे आर लाईज what just anterior to pituitary gland. pituitary gland च्या anterior बाजूला आहे. मग posterior बाजूला काय? इथं छोटासा एक सोलन पोर्शन असतो. याला नाव देऊ. याला नाव आहे mammillary lobe. It is known as mammillary lobe. कुणाच्या? In what? Anterior बाजूला आहे ऑप्टिक चियाझमा, क्रॉसिंग ऑफ ऑप्टिक पेअर. Behind to that part, posterior side ला काय आहे? A solan structure is there known as mammillary lobe. And what is the role of this mammillary lobe? Mammillary lobe helps in a recollecting memory. आठवणी recollect करणे. Write down here. The mammillary lobe helps in a recollection of memory. Recollecting memories. आठवणीला रिकलेक्ट करणारा हा भाग आहे मॅमरिलरी लोब. कळालं का फ्लोरला काय काय आहे? द फ्लोर इज कॉल्ड हायपोथॅलेमस. तीन गोष्टी असतात. एक आहे डाउनवर्ड प्रोजेक्शन कॉल्ड इन्फंडिब्युलम. द सोलन टिप ऑफ इट्स कॉल्ड पिट्युटरी ग्लँड व्हिच इज अ मास्टर ग्लँड. इट इज अंडर द कंट्रोल ऑफ हायपोथॅलेमस. व्हॉट जस्ट प्रायर टू दिस, याच्या अगोदर काय आहे? ऑप्टिक चियाझमा, क्रॉसिंग ऑफ pair of optic nerve. Behind to that there is a mammillary lobe which control recollection of memories. Clear? हे फ्लोर आहे आणि या भागामध्ये, या फ्लोर मध्ये काय? स्पेशलाइज्ड ग्रे मॅटर आहे. आणि मी म्हणालो जेव्हा व्हाईट मॅटर मध्ये ग्रे मॅटरचे पॅचेस असतात त्यांना आपण बेसल न्यूक्लियाय म्हणालो. पॅचेस ऑफ ग्रे मॅटर इन व्हाईट मॅटर कॉल्ड व्हॉट? बेसल न्यूक्लियर. पण हा हायपोथॅलेमस आहे म्हणून याला नाव द्या. ग्रे कलर्ड पॅचेसला नाव हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. म्हणजे हायपोथॅलेमस मध्ये ग्रे मॅटरचे पॅचेस आहे. दिस इज अबाउट इपिथॅलेमस, हायपोथॅलेमस. हा एक रूप झाला, फ्लोर झाला. जा थॅलॅमिकडे.
These are the lateral wall of diencephalon. Lateral कळतात बाजूच्या भिंती, जसं रूमला भिंती आहे. So what are thalami plural? These are the lateral walls म्हणतोय मी. These are the lateral walls of diencephalon. ह्या डायन्सेफेलॉनच्या लॅटरल वॉल आहेत, रूफ फ्लोअर संपलं आणि ह्या वॉल एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत बरं का. द थॅलामी, दीज थॅलामी, लुक ॲट हिअर, हे सुद्धा थॅलामीच आहे. हे पाठीमागून आहे. मग पाठीमागची भिंत मी थांबलोय, ही पाठीमागची, ही इकडल्या, ही समोरच्या सगळ्या भिंती झाल्या ना, या सर्वांना काय म्हणतोय मी, रूफ संपला, फ्लोअर संपला. Now the lateral walls of if we diencephalon ला thalami म्हणा, they are interconnected by a special commissure known as habencular commissure. The habencular commissure. पहिलं commissure आपण शिकलं, सांगा, which is the largest commissure in our brain? Corpus callosum. आता हे दुसरं आहे, the second largest commissure. फर्स्ट झालं कॉर्पस कॅलोसम, द सेकंड इज हियर नोन ॲज हॅबेन्क्युलर कमिशर. जे कुणाला जोडण्याचं काम करतंय, इट कनेक्ट द लॅटरल वॉल्स. कुणाच्या लॅटरल वॉलला कनेक्ट करतंय, डायन्सेफेलॉनच्या लॅटरल वॉलला जोडणाऱ्या कमिशरचं नाव आहे हॅबेन्क्युलर कमिशर. हे कनेक्ट करत असतं. यामध्ये काय, इट इज फॉर्मिंग, या भागामध्ये थॅलामी हॅव्हिंग नेटवर्क ऑफ इंटरकनेक्टिंग फायबर्स, एकमेकाला जोडलेले इंटरकनेक्टिंग फायबर आहे. इट फॉर्म्स रास, मराठीतली रास नव्हे. व्हॉट इज रास? रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. It forms a reticular activating system and receive the impulses from all over the part of brain. हे वेगवेगळ्या रिजन मधले इम्पल्सेस कंडक्ट करायला मदत करते. रेटिक्युलर म्हणजे कळालं का, नेटवर्क लाईक. सो रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम आहे याच्यामध्ये. दे कंडक्ट ऑल द इम्पल्सेस. लिसन मी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे जो भाग आहे ना थॅलामी, इट कंडक्ट ऑल द इम्पल्सेस एक्सेप्ट ओनली ऑल सेन्सेसरी इम्पल्सेस. सगळेच सेन्सेसरी इम्पल्सेस या भागामध्ये कंडक्ट केले जातात, ट्रान्समिट केले जातात. हेल्प अँड कंडक्शन, ट्रान्समिट अँड कंडक्शन ऑफ सेन्सेसरी इम्पल्सेस एक्सेप्ट अपवाद. कोण आहे? ऑल्फॅक्टरी म्हणजे नाकाचं, सेन्स ऑफ स्मेलशी. ऑल्फॅक्टरी इम्पल्स वगळता सर्व इम्पल्सेस, सर्व प्रकारची सेन्सेसरी इम्पल्सेस हे काय केले जातात, कंडक्ट अँड ट्रान्समिट करणारा रिजन आहे. इज इट क्लिअर? सो वी हॅव सीन रूफ, वी हॅव सीन फ्लोर, वी हॅव सीन लॅटरल वॉल. मग सांगा परत एकदा. रूफ इज नोन ॲज इपिथॅलामस, फ्लोर इज कॉल्ड बेसल पार्ट इज कॉल्ड हायपोथॅलामस, अप्पर पार्ट इज इपिथॅलामस अँड लॅटरल वॉल्स आर कॉल्ड थॅलामस. या पोकळीमध्ये भरलेला जो पोकळी आहे, थर्ड व्हेंट्रिकल ऑर डायोसिल, ज्यामध्ये सीएसएफ आहे. क्लिअर? दिस इज. आणि ही थर्ड व्हेंट्रिकल खाली, फोर्थ व्हेंट्रिकल इथं आहे, फोर्थ व्हेंट्रिकल दिसतंय. याला जोडणारी इथं नॅरो डक्ट आहे, त्या डक्टचं नाव काय? इटर, आयटर. लुक ॲट मी, दिस इज अ थर्ड व्हेंट्रिकल. आणि हे काय पाटील, या ठिकाणी फोर्थ आहे. हे थर्ड आणि फोर्थ या नॅरो डक्ट मार्फत जोडलं गेलं. दॅट डक्ट इज कॉल्ड आयटर. इट पासेस थ्रू पॉन्स अँड मेडुला. हा पॉन्स झाला आणि इथं मेडुला आहे, याच्यातून पास झालेली आहे. मग तिथं काय झालं, दॅट कॅनॉल, तिथं फोर्थ व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल सुद्धा जोडणार आहे, त्याला आयटर म्हणायचं आहे. क्लिअर? हे झालं डायन्सेफेलॉन. नाउ व्हॉट आर द रोल्स ऑफ डायन्सेफेलॉन? डायन्सेफेलॉन मध्ये सगळ्यात मास्टर आहे हायपोथॅलामस, आणि तो महत्वाची रोल करतोय, म्हणून हायपोथॅलामस कडे जायचंय. यांचे वेगवेगळे रोल पाहूया. व्हॉट इज द रोल? फर्स्ट वन, इट ऍक्ट ॲज अ रिले सेंटर. रिले म्हणजे ट्रान्समिट करायचं सगळीकडे. द डायन्सेफेलॉन फंक्शन्स ॲज रिले सेंटर फॉर ट्रान्समिशन ऑफ ऑल इम्पल्सेस. कुठले? सेन्सेसरी एज वेल एज मोटार इम्पल्सेस. फ्रॉम वेअर टू वेअर? वरच्या बाजूला सेरेब्रम आहे म्हणजे फोर ब्रेन आहे, खालच्या बाजूला मिड ब्रेन आहे,
खाली पुन्हा हेड ब्रेन आहे अँड व्हेरियस पार्ट. इकडून आलेली मेडुला ऑब्लांगटा, लुक ॲट हिअर स्पायनल कॉर्ड, मेडुला ऑब्लांगटा, हा झाला हेड ब्रेन, इकडे झालेला हा फोर ब्रेन, मध्ये मिड ब्रेन, या सर्वांकडे कनेक्ट करायचं आहे. इट हेल्प्स इन ट्रान्समिशन ऑफ ऑल. सो इट ऍक्ट ॲज रिले सेंटर. It serve as it maintain the homeostasis. It maintain the homeostasis. What is homeostasis? Internal environment of body. The diencephalon plays important role in maintaining what? Homeostasis. Homeostasis maintain करायला मदत करतं. What about another? यामध्ये मी म्हणालो मेन पार्ट कोण आहे? हायपोथॅलॅमस आहे. द हायपोथॅलॅमस स्पेशली जो हायपोथॅलॅमस आहे तो काय करतोय? द हायपोथॅलॅमस ऑफ डायन्सेफॅलॉन याचाच भाग असल्यामुळे इट ऍक्ट ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन न्यूरल सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. न्यूरल सिस्टीम प्लस एंडोक्राइन सिस्टीम या दोघांना जोडतोय. It act as a connecting link between neural system and endocrine system. म्हणजे हा न्यूरोएंडोक्राइन सिस्टीमचा कंट्रोलर आहे, बरोबर आहे. इट रेग्युलेट एंडोक्राइन एज वेल एज न्यूरल सिस्टीम. कोण आहे एंडोक्राइन? बघा या ठिकाणी पिट्युटरी ग्लँडला रेग्युलेट करतोय म्हणून. इट बघा ऑल ऑफ यू लुक ॲट मी. दिस हायपोथॅलॅमस सिक्रेट टू टाइप्स ऑफ फॅक्टर. Releasing factor म्हणजे stimulating factor and inhibiting factor. It stimulate the pituitary gland for hormone secretion and also inhibit the secretion of pituitary gland. म्हणजे यांचा कंट्रोलर कोण आहे? पिट्युटरी ग्लँडचा कंट्रोलर कोण आहे? हायपोथॅलॅमस. याला सुप्रीम कमांडर म्हणतात. इट इज अ सुप्रीम कमांडर. Why? It synthesizes, it regulates the pituitary gland by stimulating and inhibiting factor. It stimulates the pituitary gland as well as inhibiting the pituitary gland for secretion of hormones. Stimulating and inhibiting factor release करतं आणि कुणाला कंट्रोल करतं? पिट्युटरी ग्लँडला. It also controls so many activities like कुठल्या ऍक्टिव्हिटीज नियंत्रित करत असतो. थर्मोरेग्युलेशन, नॉन व्हायटल फंक्शन आहेत ना, इनव्हॉल्युंटरी ऍक्टिव्हिटीज आपल्या हातात आहे का थर्मोरेग्युलेशन कंट्रोल करणं. सो इट रेग्युलेट द थर्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. इट रेग्युलेट थर्मोरेग्युलेशन, रेस्पिरेशन, पेरिस्टाल्सिस मुवमेंट असतील वगैरे अशाही मुवमेंट ते कंट्रोल करतं. इन रेग्युलेट द थर्मोरेग्युलेशन, रेस्पिरेशन, हार्ट बीट ऑल्सो हे सगळं रेग्युलेट करू शकतो. इट ऑल्सो कंट्रोल द थर्मोरेग्युलेशन, हंगर भूक लागणे, थर्स्ट हंगर आहे, थर्स्ट आहे, इमोशन आहे, स्लीप आहे. Emotion, sleep, sexual desire, thirst, hunger, anger. Anger म्हणजे काय? राग वगैरे असेल, हे अशा सगळ्या गोष्टी कंट्रोल करणारा एक सेंटर आहे. सो हायपोथॅलॅमस रेग्युलेटिंग द थर्मोरेग्युलेशन, रेस्पिरेशन, हंगर, थर्स्ट, इमोशन, स्लीप, सेक्शुअल डिझायर, अँगर हे सर्वच कंट्रोल करण्याचे काम काय करतो? तर हायपोथॅलॅमस. द हायपोथॅलॅमस रेग्युलेटिंग द पिट्युटरी ग्लँड and thereafter controlling the body. Even it also control heartbeats. कार्डियाकच्या हार्टबीट सुद्धा कंट्रोल करतोय. ब्लड प्रेशर, इट रेग्युलेट द बीपी, ब्लड प्रेशर, हार्टबीट, वॉटर बॅलन्स, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, शरीरामधलं पाण्याचं प्रमाण, इलेक्ट्रोलाइट यू नो व्हेरी वेल. दे आर डिझॉल्व्ड मिनरल्स, त्यांचंही प्रमाण बॅलन्स करण्याचे काम हायपोथॅलॅमस आहे. सो हायपोथॅलॅमस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट दॅट रेग्युलेटिंग सो मेनी फंक्शन. इज इट क्लिअर? आणि हे सगळे फंक्शन कोणाचे आहेत? इनडायरेक्टली, कारण हा याचा भाग आहे ना. सो हायपोथॅलॅमस प्लेज इम्पॉर्टंट रोल. जर तुम्हाला विचारलं विच कनेक्ट द न्यूरल सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम टुगेदर, हा आहे न्यूरल सिस्टीमचा घटक आणि हा एंडोक्राइन ग्लँडला सुद्धा कंट्रोल करतोय.
So it acts as a relay center for various purpose. चला जाऊया. A diencephalon is now over. Now the next part of our brain तो आहे midbrain आणि midbrain ची डायग्राम बोर्डावर मी ऑलरेडी काढलेली आहे. Look at here. This is a midbrain from posterior side. The midbrain is there and midbrain is also known as बोला mesencephalon. Midbrain is also known as mesencephalon. आणि see that here posterior view आहे, पाठीमागच्या बाजूने हा दिसणारा व्ह्यू आहे. तर हे थॅला मी आता पाहिलेले आपण आणि ही पिट्युटरी ग्लँड नाहीये, पिनियल ग्लँड आणि तिचा स्टॉक जे वरच्या अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस पासून पाठीमागे या ठिकाणी हा मिडब्रेनचा भाग आहे बरं का. So midbrain, where it lies? The midbrain lies in between. कुणाच्या मध्ये आहे midbrain? Midbrain is lies in between. इकडे pons आहे ना, खाली आहे आणि वरच्या बाजूला कोण आहे? वरच्या बाजूला सेरेब्रल मेडुला आहे. So midbrain मध्यभागी म्हणून आपल्याला हे दिसणारच नाही ना. So it is a presenter. It lies in between. It lies in between cerebrum किंवा forebrain, especially corpus callosum चा हा इथला भाग cerebrum and pons varioli. The midbrain is here. So midbrain, it is a very small portion of our brain. आपल्या ब्रेनचा सगळ्यात लहान भाग म्हणजे मिडब्रेन आहे, जो इकडे डायन्सेफॅलॉनच्या खालच्या बाजूला वाटतो. इथं डायन्सेफॅलॉन आहे, याच्या बाजूला इथला पोर्शन आहे. सो इट लाइज इन बिटवीन द सेरेब्रल मेडुला अँड पॉन्स व्हॅरिओला. द मिडब्रेन इज अ व्हॉट? ऍक्च्युअली मिडब्रेनच्या मधूनच काय पास झाली? सी, अ स्मॉल नॅरो डक्ट पासेस थ्रू मिडब्रेन कॉल्ड आयटर और इट इज ऑल्सो नोन ॲज डक्ट ऑफ साल्व्हियस किंवा सेरेब्रल ॲक्वेडक्ट म्हणतात. सेरेब्रल ॲक्वेडक्ट पाणी पाण्यासारखा तरल वाहून नेते म्हणून ॲक्वेडक्ट किंवा ॲक्वेडक्ट ऑफ साल्व्हियस म्हणतात. साल्व्हियस सेरेब्रल ॲक्वेडक्ट किंवा ॲक्वेडक्ट ऑफ साल्व्हियस, त्याला आणखी एक नाव ॲक्वेडक्ट ऑफ साल्व्हियस. चला, सो मिडब्रेन जे आहे हा सगळ्यात सेंटरला असलेला भाग आहे. पॉन्स व्हॅरिओलाच्या वर आहे आणि या ठिकाणी सेरेब्रल कॉर्ड मेडुला आहे, त्याच्या खालच्या बाजूला इथला रिजन आहे. यामध्ये काय काय आहे? इट इज हॅव्हिंग बोथ मॅटर, व्हाईट मॅटर एज वेल एज ग्रे मॅटर. यामध्ये दोन्ही प्रकारचे मॅटर आहेत, ग्रे मॅटर एज वेल एज व्हाईट मॅटर. मिडब्रेननी कशाने बनलेलं आहे? लुक ॲट द फर्स्ट डायग्राम. याला नाव देतोय आता. द फर्स्ट डायग्राम मध्ये हा रेड कलरचा आहे, सुपेरियर कॉलिक्युलस, सिंग्युलर, प्लुरल कॉलिक्युली. सुपेरियर कॉलिक्युलस हा आहे इन्फेरियर कॉलिक्युलस. हा इन्फेरियर, हे दोन सुपेरियर, हे दोन इन्फेरियर आणि या ठिकाणी हे जे दिसतंय ना, याला नाव देतोय हे सेरेब्रल पेडांकल. सेरेब्रल पेडांकल. पेडांकल आपण 11वी मध्ये मॉर्फो मध्ये शिकलो होतो, स्टॉक ऑफ इन्फ्लोरेसन्सला. तर हे सेरेब्रल पेडांकल दोन झाले. मग काय एवढा जो पोर्शन दिसतोय हा मिडब्रेन दाखवतोय. मिडब्रेन कशाने बनला मग? The midbrain made up of two pairs of lobed structure. Yes or no? Red ची एक जोडी, blue ची एक जोडी दिसते. So how many lobes? In all 4 lobes. म्हणून midbrain चे दोन भाग सांगा. mesencephalon दुसरं नाव आहे ना, याचे दोन भाग corpora quadrigemina and crura cerebri. quadrigemina काय बोलले ना, 4 आहे काहीतरी. 4 काय आहेत? लोब आहे. सो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हा पहिला भाग आहे. द मिडब्रेन इज हॅव्हिंग कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड यासोबत क्रुरा सेरेब्री. बघा इथं मग याच्यामध्ये किती लोब आहे दिसतायत? देर आर 2 पेअर्स म्हणा किंवा 4 लोब्स म्हणला तरी चालेल. द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इन्क्लूड 2 पेअर्स ऑफ लोब्ड स्ट्रक्चर. 2 pairs of lobes and they lie, where they lie?
थिक वॉल ऑफ थॅलामी, त्याला टॅक्टम असं म्हणतात. द टू पेअर्स ऑफ लोब्स प्रेझेंट इन थॅलामी किंवा प्रेझेंट इन थिक वॉल ऑफ थॅलामी. थॅलामीच्या थिक वॉल मध्ये आहेत दोन जोड्या आहेत. त्या थॅलामीच्या थिक वॉलला टॅक्टम असं म्हणतात. डॉर्सल साइडला पाठीमागे इकडं. तर मग कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना इज मेड अप ऑफ हाऊ मेनी पेअर्स? टू पेअर्स ऑफ लोब्स. लुक ॲट द साइज. त्यापैकी सुपेरियर कळतं वरच्या बाजूला, अप्पर अँड लार्जर पेअर. येस ऑर नो? दे आर लार्जर. The upper larger lobes are called superior colliculi, plural colliculi, singular colliculus. मग हे दोन वरचे दिसतात ना, वरचे कसे आहेत? The upper and larger. The upper and larger lobes are known as, वरचे upper larger lobes are called superior colliculi, whereas lower and smaller lobes are known as inferior colliculi. म्हणजे आपल्या कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना मध्ये 4 लोब आहेत. वरच्या बाजूच्या आकाराने मोठे असलेले सुपेरियर कॉलिक्युली आहेत, इन्फेरियर खाली आहेत, आकाराने लहान आहेत. आणि त्यांचा रोल काय बघा, रोल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हा सुपेरियर कॉलिक्युली असतो ना, तो काय रिसीव्ह करतो? इट रिसीव्ह द व्हिजन स्टिम्युलस. The superior colliculi receive which stimulus? Vision stimulus याकडे येतोय. It receive the vision stimulus म्हणजेच फोटो स्टिम्युलस, डोळ्याकडनं सिग्नल गेले हो आणि हे विजन स्टिम्युलस आले आणि तुम्ही सलग चाललाय समजा आणि सहज मग बाजूला एक ऑरेंज कलरचा एक गडद पट्टा दिसतो, सहज लक्ष जातं आपल्या. काय मूव्ह केलो मी? माझं हेड मूव्ह केलो ना. मग याचं फंक्शन सांगतोय. Superior colliculi control and regulate the movement of head in response to vision stimulus or photostimulus. कळतंय का? superior colliculi sir. This is a part of our midbrain ज्यामध्ये दोन आकाराने मोठे असलेले लोब आहेत जे vision stimulus रिसीव्ह करतात and they control and regulate what? The movement of head region in response to light stimulus. इन रेस्पॉन्स टू फोटोस्टिम्युलस. म्हणजे हे विजनशी आहे, म्हणजे डोळ्याशी आहे, साईटची, आय आहे. इट इज अ सेन्स ऑफ साईट. हे कुठला रिजन कंट्रोल करतं? सेन्स ऑफ साईट. व्हॉट अबाउट इन्फेरियर? इथं आहे इन्फेरियर. द इन्फेरियर कॉलिक्युली रिसीव्स व्हॉट? फोनोस्टिम्युलस. नाव कळालं असेल फोनोस्टिम्युलस या नावातनं. इट रिसीव्ह what type of stimulus? फोनो म्हणजे ऐकणे, बोलणे नव्हे. मग काय हे काय होईल? सहज चाललाय तर मागून एक आरोळी दिली मित्र आणि मैत्रिणीने, अरे थांब. आपण काय करतो? थांबतो आणि असं पाहतो. म्हणजे कशाची मुवमेंट आहे? हेडची. इट रेग्युलेट अँड इट कंट्रोल अँड रेग्युलेट द मुवमेंट ऑफ हेड इन रेस्पॉन्स टू विच स्टिम्युलस? फोनोस्टिम्युलस. म्हणजे हा भाग कशाशी आहे? लक्षात ठेवा. सुपेरियर कॉलिक्युलस इज रिलेटेड विथ सेन्स ऑफ साइट. पाटील हे कशाशी? इट इज अ सेन्स ऑफ हिअरिंग. राइट डाउन देयर. सो सुपेरियर कॉलिक्युली रिलेटेड विथ सेन्स ऑफ विजन म्हणा आणि खालचं सेन्स ऑफ हिअरिंग. हे दोन फंक्शन करतं. क्लिअर? हे कुठला भाग पाहिला आपण? वी हॅव सीन द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. त्यामध्ये असणारे हे वेगवेगळे 4 लोब्स, सुपेरियर, इन्फेरियर. नाउ द नेक्स्ट वन. या मिड ब्रेनचा दुसरा भाग आहे क्रूरा सेरेब्री. क्रूरा सेरेब्री हे दोन आहेत ना, क्रूरा सेरेब्री. आणि या क्रूरा सेरेब्रीचं दुसरं नाव पण लिहिलंय मी तर. पहा काय लिहिलं? सेरेब्रल पेडंकल सुद्धा म्हणतात. What are these? It is again a pair of long longitudinal anterior fibrous band आहे. These are a pair of what? हे सुद्धा जोड्यामधले असलेले fibrous band आहे. So fibrous longitudinal anterior
bands of. These are the fibrous longitudinal anterior bands. कुणावर आहेत कुठल्या ठिकाणी they are present below the कुणाच्या खाली आहेत बघा present below the superior or inferior present below the inferior colliculi. Inferior colliculiच्या खालच्या बाजूला असणारे कसले बँड्स आहेत they are the bands of असे म्हणू शकता the bands of elongated longitudinal fibrous band are known as cerebral peduncle or crus cerebri एक प्लुरल crura cerebri दोघ जण आहेत ना कुठे आहेत they are present below the कुणाच्या आहेत inferior or lower colliculusच्या खालच्या बाजूला असणाऱ्या हा बँड लाईक स्ट्रक्चर आहे दोन्ही बाजूला दोन आहेत and what about here यांचा रोल काय they are also having ras what is meant by ras मगाच झालं it are having a ras what is meant by RAS reticular activating system ज्यामध्ये नेटवर्क आहे फायबर आहेत कशाचे नर्व फायबरचं नेटवर्क असतं आणि हे कशाशी असोसिएटेड आहे they control the motor activity movement they are mainly responsible for you remember आपल्या मसलला टोन करण्यासाठी मसल टोनिंग म्हणलं की कोण यायला हवं crura cerebri of midbrain यायला it has what they are containing a reticular activating system contact what आणि हे सगळे खालचे मेडुला ऑब्लांगेटा बघा इकडे आहे इकडून येणारे इम्पल्सेस पुढे जाण्यासाठी सेरेब्रम कडे पाठवतात थॅलॅमस मार्फत ते त्यासाठी आहे इट ऑल्सो कंट्रोल विच टोन मसल टोन बाकी कुठंच येणार नाही हे फंक्शन द मसल टोन करण्यासाठी कुठलं फंक्शन असेल crura cerebri this is about the midbrain is it clear midbrain हा संपलेला आहे now the last part of our human brain मधला शेवटचा भाग so midbrain is over now midbrain ची फिगर मी बाजूला काढतोय हा पहा छोटा मेंदू the hindbrain very which is the most posterior most part look at this diagram आपण इकडलं संपवलंय आता 1 2 3 हे pons valuola आहे हे medulla oblongata हा cerebellum the posterior most part of brain is known as forebrain or midbrain or hindbrain चं दुसरं नाव सांगा rhombencephalon it is the posterior most part of our brain सगळ्यात खालच्या बाजूला पाठीमागे असलेला भाग आहे हा posterior most part is called hindbrain is also known as rhombencephalon it is also called rhombencephalon आणि हा rhombencephalon कशाने बनला इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट्स हाँ एमन कौन से हिस्से होंगे वहां पे प्रीति कौन कौन आहे pons valuola हाँ medulla oblongata and cerebellum या त्रिघांना मिळून काय बनला rhombencephalon त्यापैकी दोघं कोण आहेत एका लाईन एकावर एक हा या दोघांना metencephalon you are right metencephalon मध्ये कोण कोण येतं pons valuola and medulla oblongata येतो का pons valuola and cerebellum या दोघांना मिळून metencephalon आणि याला myelencephalon medulla oblongata myelencephalon so let's start with first one cerebellum पहिला भाग पाहूया cerebellum मग हा cerebellum काय आहे it is commonly known as छोटा मेंदू little brain it is commonly called little brain हा लिटल ब्रेन कुठे आहे कुणाच्या खाली आहे बघा इकडे हा कुठला लोब आहे आपल्या ब्रेनचा या ठिकाणी असणारा ऑसिपिटल लोब आहे पाठीमागचा आणि खालच्या बाजूला कोण आहे मेडुला ऑब्लांगटा याच्या आणि याच्या मध्ये आहे तो सो सेरेबेलम लाइज इन बिटवीन कुठे आहे इट लाइज इन बिटवीन दोघांच्या मध्ये लिहा इट लाइज इन बिटवीन ऑसिपिटल लोब
and below the occipital lobe असं म्हणलं तरी चालेल and above the वर कुणाच्या मेडुला ऑब्लांगेटाच्या वर मेडुला ऑब्लांगेटाच्या वर आणि कुणाच्या खाली occipital लोबच्या. So it lies posteriorly in between the occipital lobe is here and medulla oblongata here या दोघांच्या मध्ये आहे. मग हा सेरेबेलम किती टक्के भाग आहे आपल्या ब्रेन मध्ये? आपण म्हणलो 85% कोण असतं? सेरेब्रम. तर उरलेला सेकंड लार्जेस्ट पार्ट म्हणा. It is the second largest part constituting 11%. Which is the first largest? Cerebrum, that is telencephalon. First largest portion, this is the second largest portion. या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. Look at the cerebellum. या cerebellum मध्ये काय आहे? cerebellum हा sectional view आला. cerebellum इथं lateral पाठीमागून आहे. It is made up of 3 lobes. याच्यामध्ये 3 लोब आहे. मध्यभागी हा median आहे ना, याला नाव देतोय. The median is called vermis. त्याला medianला vermis म्हणायचं आहे. हे काय होईल? This is the right cerebellar hemisphere. Right cerebellar hemisphere आणि तिकडे असेल left cerebellar hemisphere. आलं का लक्षामध्ये? म्हणजे इट इज सिमिलर टू सेरेब्रल हेमिस्फियर. तिथं मध्यभागी खाच होती, इथं वर्मिस आहे. सो द लिटल ब्रेन इज मेड अप ऑफ 3 लोब्स. लुक ॲट हियर. किती लोब आहेत? 3 लोब आहेत. द मध्यभागी असलेला द सेंट्रली लोकेटेड मेडियन पार्ट इज कॉल्ड वर्मिस. का नाव दिलं असेल? इट इज अ वर्म लाईक, म्हणून याला वर्मिस म्हणतात. हा मध्यभागी दिसतोय आणि याच्या दोन्ही बाजूला 2 काय आहे? And 2 laterally placed, lateral बाजूला असणारे cerebellar hemisphere. cerebrum पाहिलं, आता cerebellar hemisphere पाठीमागे इथं हे cerebellar hemisphere आहे. मग हे cerebellar hemisphere झाले. मध्यभागी वर्मिस आहे. Anatomically पुन्हा जर आतमध्ये पाहिलात याच्यामध्ये काय? प्रत्येक right cerebellar hemisphere and left cerebellar hemisphere what they are internally having what? दोन्ही मॅटर आहे. ग्रे मॅटर आउटसाइड, बाहेर ग्रे मॅटर आणि आतल्या बाजूला व्हाईट मॅटर. हे म्हणजे आपल्या ब्रेन प्रमाणे आधीच्या सगळं व्हाईट मॅटर इनर अँड ग्रे मॅटर आउटर. द आउटर पार्ट, याच्या आउटर भागाला काय म्हणायचं? बघा आपल्या आउटर भागाला इथल्या सेरेब्रमच्या सेरेब्रल कॉर्टेक्स याला काय म्हणणार? सेरेब्रलर. आता सेरेब्रम म्हणायचं नाही, सेरेबेलार कॉर्टेक्स. याचेही 2 भाग पडतात. Each cerebral hemisphere has 2 parts. One is known as cerebellar cortex. हे cerebellar cortex असतं बाहेरचं आणि आतला भाग असेल cerebellar medulla. It is similar to what? कुणासारखं? cerebrum सारखं. The outer region is called cerebellar cortex and inner region is called cerebellar medulla. Outer cortex मध्ये काय? They are having folded compressions, elevations and notches. त्यांना नाव काय? They are also having gyri and sulci similar to cerebrum. इथेही दाखवलेले काय आहे? हे खाचा आहे. मग याच्यामध्ये सुद्धा डिप्रेशन्स आर कॉल्ड sulci. यामध्ये जे डिप्रेशन आहे त्यांना सल्साय म्हणा, सल्काय म्हणा आणि जे एलिव्हेशन्स आहेत त्यांना गायरी म्हणा. कुणासारखं आहे? आपल्या सेरेब्रम सारखं. सिमिलरली व्हॉट अबाउट मेडुला? द सेरेब्रल मेडुला इज कॅरेक्टराइज्ड बाय, लुक ॲट हियर, अ ट्री लाईक ब्रांचिंग सिस्टम. दिसते झाडासारखी फांद्या असलेली. द सेरेब्रल मेडुला इज कॅरेक्टराइज्ड बाय ट्री लाईक ब्रांचिंग सिस्टम. ट्री प्रमाणे ब्रांचिंग सिस्टीम आहे जी ग्रे मॅटर मध्ये पसरलेली आहे. ब्रांचिंग सिस्टीम ऑफ व्हॉट? इन अ ग्रे मॅटर. या ब्रांचिंग सिस्टीमचं नाव इथे लिहिलंय आर्बॉरविटी. मग कुठं असतं आर्बॉरविटी आणि काय आहे आर्बॉरविटी? द आर्बॉरविटी प्रेझेंट इन अ cerebellum. It is a branched tree like structure in a gray matter.
हे ब्रांच ट्री इज लाईक स्ट्रक्चरला नाव दिलेलं आहे आर्बॉरबिटी. क्लिअर? कशामध्ये आहे? ग्रे मॅटर मध्ये पसरलेलं असतं. हे दोघांमध्ये दोन. जायरी अँड सल्काय फाउंड इन कॉर्टेक्स, व्हेअरएज मिडुलापासून येणार काय आहे? ट्री लाईक ब्रांचिंग स्ट्रक्चर. दिस इज अबाउट सेरेबेलम. काय काम करतं आपला छोटा मेंदू? Cerebellum helps in a what? Equilibrium. It helps in controlling what? The cerebellum helps in controlling equilibrium. समतोल राखतोय. Which one? Cerebellum helps to control the equilibrium of our brain. Posture. Posture म्हणजे काय हो? आपलं बसण्याची पद्धत. बऱ्याच वेळा मोठे लोक म्हणतात की काय लो आजचे पोरं कसेही वेडेवाकडे बसतात. पॉश्चर बसणं, सरळ बसणं, हे पॉश्चर मेंटेन करणं, स्थिती. दुसरं ओरिएंटेशन, रचना. बॅलन्सिंग. सो इट रेग्युलेट ऑल दीज फंक्शन्स. स्पेशली इक्विलिब्रियम आहे, पॉश्चर आहे, ओरिएंटेशन आहे, बॅलन्सिंग आहे. इट रेग्युलेट न्यूरोमस्क्युलर मूवमेंट ऑफ बॉडी. इट ऑल्सो रेग्युलेट द न्यूरोमस्क्युलर मूवमेंट ऑफ अवर बॉडी. सगळ्या न्यूरोमस्क्युलर मूवमेंट. इट हेल्प्स इन कंट्रोलिंग सो मेनी मूवमेंट्स. कुठल्या? मोटार ऍक्टिव्हिटीज आहेत. कुठल्या? वॉकिंग आहे, रनिंग आहे, स्पीकिंग आहे. So it regulates so many activities like walking, running, working, jumping, swimming. हे सगळे मस्क्युलर आहे, न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी. सो वॉकिंग आहे, रनिंग आहे, स्विमिंग आहे, वर्किंग आहे, रायटिंग आहे, स्पीकिंग आहे. हे सगळ्याच काय? ऑल दीज आर न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीज हे कंट्रोल करतं. म्हणून म्हणू शकता इट रेग्युलेट द व्हॉलंटरी मोटार ऍक्टिव्हिटीज ऑफ अवर बॉडी. व्हॉलंटरी मोटार ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणारं हे सेंटर आहे सेरेबेलम. ओके, दिस इज अबाउट सेरेबेलम. नाउ वी हॅव ओनली टू पार्ट. वन इज व्हॉट? पॉन्स व्हॅरिओला अँड अनदर पार्ट इज व्हॉट? मिडला ऑब्लांगटा. चला जाऊया इकडे. सेरेबेलम संपलेला आहे. नाउ द नेक्स्ट वन. या हिंडब्रेन मधला दुसरा भाग आहे पॉन्स व्हॅरिओला. द पॉन्स व्हॅरिओला इज अनदर पार्ट ऑफ हियर. पॉन्स व्हॅरिओला जे दिसतं ते बोलायचं असतं ना, असं म्हणायचं असतं. हा, हे कुणाच्या समोर, कुणाच्या खाली, कुणाच्या वर, तीन शब्द वापरले. लुक ॲट द फिगर. हियर इज अ पॉन्स. इट लाईज बिलो द मिड ब्रेन. मिड ब्रेनच्या खाली. बघा इकडं. हा मिड ब्रेनच्या खाली आहे. इन फ्रंट ऑफ सेरेबेलम आहे अँड अबोव दी मेडुला ऑब्लांगटा आहे. सो पॉन्स व्हॅरिओला लाईज इन फ्रंट ऑफ, जे दिसतंय ते बोलतोय. It lies in front of cerebellum, below the midrib and above the medulla oblongata. आणि हा असा पहिला भाग आहे ज्यामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळणार आहे. कुठला बदल? बघा. द पॉन्स व्हॅरिओला हॅज आउटर व्हाईट मॅटर अँड इनर ग्रे मॅटर. उलट झालं सुरू. आउटर व्हाईट मॅटर अँड इनर ग्रे मॅटर. आणि इथून जे सुरू झालं ते शेवटी स्पायनल कॉर्ड पर्यंत असंच आहे. आउटर काय इथं? द पॉन्स व्हॅरिओला हॅज आउटर व्हाईट मॅटर अँड इनर ग्रे मॅटर आहे. कुठं आहे? मी पोझिशन तर सांगितलं. कुणाच्या खाली? मिडब्रेनच्या खाली. इन फ्रंट ऑफ सेरेबेलम अँड अबोव द मेडुला ऑब्लांगटा. धिस पोर्शन. आणि या पोर्शन मधनं पास झालेलं आहे. कॅव्हिटी आहे. फोर्थ व्हेंट्रिकल येणार आहे पुढे. तर यामध्ये काय? इट इज हॅव्हिंग अ नेटवर्क ऑफ नर्व फायबर्स. पॉन्स व्हॅरिओला हॅव्हिंग नेटवर्क ऑफ नर्व फायबर. हे सगळ्यांना कनेक्ट करते सर्व बाजूने. इथं आहे ना. सो पॉन्स व्हॅरिओला हॅव्हिंग इम्पॉर्टंट पॉइंट आउटर व्हाईट इनर ग्रे मॅटर. पोझिशन सांगितल्या. नेक्स्ट वन. इट हॅज लार्ज नंबर ऑफ फायबरस नेटवर्क फॉर कंडक्टिंग द इम्पल्सेस इन ऑल डायरेक्शन फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू अपवर्ड. स्पायनल कॉर्ड कडून येणारी आणि मेडुला ऑब्लांग कडून येणारी इम्पल्सेस वर पाठवणे, वरून खाली पाठवणे. चला मग या पॉन्स व्हॅरिओलाचं मेन फंक्शन काय?
You remember, it acts as a breathing center. हे breathing center म्हणून ओळखलं जातं. The pons variola control the breathing center or it act as breathing center. Number 1. It coordinate what to what. हे जो मगा दाखवलेले दोन सेरेबेलर हेमिस्फियर आहेत ना, सेरेबेलर या दोन्ही सेरेबेलर हेमिस्फियरचं कंट्रोल आहे याच्या हातात. इट कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट म्हणजे दोघांचा समन्वय साधतं. इट कोऑर्डिनेट द सेरेबेलर हेमिस्फियर्स, बोथ सेरेबेलर टू, बोथ सेरेब्रल हेमिस्फियरचं कोऑर्डिनेशन कंट्रोल करतं. इट कनेक्ट व्हॉट टू व्हॉट. हा मध्ये आहे ना, वरच्या बाजूला असलेला सेरेब्रम आहे, मिड ब्रेन आहे, कुणाला कनेक्ट करतं? इट कनेक्ट द फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हिंड ब्रेन टुगेदर. येस और नो? या सर्वांना जोडण्याचं काम आहे इथं या ठिकाणी. म्हणून हे ब्रीदिंग सेंटर लक्षात ठेवा. कोऑर्डिनेशन ऑफ सेरेबेलर हेमिस्फियर, दोन लोक होते ना इथं दाखवलेले, तर दोघांना कंट्रोल करत आहे. इट कंट्रोल द व्हॉट. इट कनेक्ट्स ऑल द पार्ट ऑफ फोरब्रेन अँड मिडब्रेन टू द मेडुला ऑब्लांगटा किंवा स्पायनल कॉर्डला जोडण्याचं काम करतो. संपलं. नाव द नेक्स्ट टू दॅट अँड लास्ट पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन. तो कोणता भाग आहे? The last part is known as medulla oblongata. The medulla oblongata. And this is very important part 2. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. It is a commonly known as what? मी काय म्हणालेलं ना? Mesencephalon. Mesencephalon. It is also known as mesencephalon. हा जर विचारलं आपल्या ब्रेनचा सगळ्यात पोस्टेरियर मोस्ट पार्ट कोणता? ऑफकोर्स सगळ्यात खाली कोण आहे? हाच आहे. सो इट इज द मोस्ट पोस्टेरियर मोस्ट पार्ट. इट इज द मोस्ट पोस्टेरियर पार्ट ऑफ ह्युमन ब्रेन. सगळ्यात पाठीमागचा भाग आहे. इट इज समवॉट इलॉंगेटेड. कुणाच्या खाली आहे हो? इट लाइज बिलो द पॉन्स व्हॅरिओलाय. lies below the pons varioli and continues. पुढे काय म्हणून कंटिन्यू करतोय? इट कंटिन्यूज ॲज अ स्पायनल कॉर्ड इन व्हीसी. खाली आला की स्पायनल कॉर्ड म्हणून व्हीसी मध्ये जातोय. व्हीसी म्हणजे कोण? व्हर्टिब्रल कॉलम. मग पॉन्स व्हॅरिओलाय मध्ये काय? फ्रॉम दिस रिजन देयर इज अ, लुक ॲट हियर, 8 pairs of cranial nerves म्हणजे ब्रेन कडनं निघणाऱ्या 8 pairs of cranial nerves arising in this region. एकूण 12 आहेत, त्यापैकी 4 याच भागातून निघाले. So 8 pairs of cranial nerves arising from this region. यामध्ये आउटर तंत असेल, मघाचं केलं तेच भाग. It has outer which matter? White matter and inner gray matter. जे सुरू झाला होता प्रवास पॉन्स पासून. इट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय आउटर व्हाईट मॅटर अँड ग्रे मॅटर. नाउ सी केअरफुली, लुक ॲट दिस डायग्राम. म्हणून तर आतापर्यंत टिकून आहे. फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल, थर्ड वेंट्रिकल ज्या ओपनिंग मार्फत जोडले गेले त्याला फोरामेन ऑफ मोनरो और इंटरव्हेंट्रिकुलर फोरामेन. नाउ सी हियर, दिस इज अ थर्ड वेंट्रिकल. कुठे आहे फोर्थ? The fourth ventricle passes through pons and medulla. हे दिसले इथं नाव काय होतं? याला चौथी वेंट्रिकल म्हणा. The fourth ventricle passes through pons and medulla. या ठिकाणी फोर्थ वेंट्रिकल आहे. कुठली वेंट्रिकल? चौथी, पोकळी. कुठे आहे पाटील? पॉन्स व्हॅरिओलाय आणि मेडुला ऑब्लांगटा मधून जी पास होणारी वेंट्रिकल आहे फोर्थ वेंट्रिकल. बघा इकडे मग हे दोघं जोडले गेले कुणाद्वारे? दे आर कनेक्टेड थ्रू फोरामेन ऑफ मोनरो. ही थर्ड आणि फोर्थ जोडली गेली आयटर द्वारे, नॅरो गॅप. त्याचं नाव काय? आयटर म्हणलात, सेरेब्रल ॲक्वेडक्ट म्हणलात किंवा ॲक्वेडक्ट ऑफ सॅल्व्हियस सुद्धा म्हणालो होता आपण. मग ही खाली ओपन झाली, पण इथं एसीपी होता. आता बघा हा रूफ कुणाचा आहे? हा मेडुला ऑब्लांगटाचा रूफ आहे ना.
याच्या रूफला स्पेशल टिश्यू आहे, त्याला नाव द्या रूफ ऑफ व्हॉट, रूफ ऑफ मेडुला ऑब्लांगटा हॅव्हिंग नाव पीसीपी. एसीपी संपला, पीसीपी आला, पीसीपी. ए फॉर अँटेरियर, पी फॉर पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. ओके, कुठे आहे? याच्या रूफ मध्ये आहे. कोणाच्या? द रूफ ऑफ मेडुला ऑब्लांगटा, द रूफ आय एम सेइंग वरच्या बाजूला व्हेंट्रिकल मध्ये. द रूफ ऑफ मेडुला ऑब्लांगटा इन व्हेंट्रिकल हॅज, व्हेंट्रिकलच्या रूफ मध्ये याच्याकडे काय आहे? पीसीपी आहे, पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आहे. आणि पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस परत एकदा सीएसएफच बनवतं, जे कम्युनिकेट करतंय इकडून तिकडं तिकडून इकडं, फ्रॉम धिस एरिया टू अपर एरिया पर्यंत ते मूव्ह होतं, न्यूट्रिएंट्स वगैरे ट्रान्सपोर्ट करायला. मग पीसीपी कसं आहे? प्रश्न असा आहे की हा थर्ड आणि हा फोर्थ व्हेंट्रिकल एकमेकांना ज्या ओपनिंग द्वारे कंट्रोल होत आहे त्यांना बघा. जर ह्याचं रूफचा सेक्शन घेतलं तर अशा ओपनिंग आहे बघा. किती झाले ओपनिंग? 3 ओपनिंग. कुणाच्या रूफ मध्ये? याच्या. या फोर्थ व्हेंट्रिकलच्या ही कणासोबत थर्ड व्हेंट्रिकल सोबत जोडली जाते थ्रू कम्युनिकेशन बाय 3 अपर्चर. तिथे एकच होतं फोरामन ऑफ मोनरो. इथं 3 ओपनिंग आहे. कुणाच्या रूफ मध्ये? मेडुला ऑब्लांगटाच्या व्हेंट्रिकलच्या रूफ मध्ये आहे. आणि ही जी फोर्थ व्हेंट्रिकल आहे त्याला नाव द्या. दे आर एन्क्लोजिंग द फोर्थ व्हेंट्रिकल कॉल्ड मेटासील. पहिली आपण पॅरासील पाहिली, दुसरी डायन्सेफल मधली डायोसील पाहिली, आता नाव काय? मेटासील. फोर्थ व्हेंट्रिकल इज ऑल्सो कॉल्ड मेटासील. आणि इकडे पहा केअरफुली, ह्या 2 ओपनिंगला नाव काय देतो? कोण कुणाशी कंट्रोल ओपन होत आहे? फोर्थ व्हेंट्रिकल इंटरकनेक्टेड विथ थर्ड व्हेंट्रिकल थ्रू 2 लॅटरली प्लेस्ड. लॅटरली कुणाच्या रूफ मध्ये? रूफ ऑफ ऑब्लांगटा. त्या लॅटरली प्लेस्ड ओपनिंगचं नाव काय घेतोय? फोरामेन ऑफ लुक्शा. फोरामेन ऑफ लुक्शा. त्याला नाव काय? फोरामेन ऑफ लुक्शा. And is it a laterally placed or central median? The medianly placed मध्यभागी असलेला फोरामेन ऑफ मॅग्निंडाय. पुढे नाव वेगळी आहे. फोरामेन ऑफ मॅग्निन. फोरामेनचा अर्थ आहे ओपनिंग बरं का. मी काय म्हणालो परत एकदा म्हणतोय, एसीपी आहे, कुठे आहे? रूफ मध्ये आहे. यामध्ये काय असतं? या रूफ ऑफ मेडुला ऑब्लांगटा कम्युनिकेट विथ थर्ड व्हेंट्रिकल. याच्यामध्ये फोर्थ आहे. वरच्या थर्ड व्हेंट्रिकलला ज्या 3 ओपनिंग मार्फत कम्युनिकेट करतोय त्यापैकी आउट ऑफ 3 ओपनिंग 2 आर लॅटरली प्लेस्ड इन अ रूफ कॉल फोरामेन ऑफ लुक्श. आणि मध्यभागी आहे तिला फोरामेन ऑफ मॅग्निंडाय. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे झालं कम्युनिकेशन. इथून फोर्थ व्हेंट्रिकल वरला सीएसएफ थर्ड मध्ये जाऊ शकतो आणि इकडून मेटासील अँड व्हॉट? पहिले मेटासील टू डायोसील, डायोसील टू पॅरासील. आणि सगळ्या ओपनिंग क्लिअर. किती ओपनिंग झाल्या? इथं 3 आहे, तिथं 1 4 फोरामेन ऑफ मोनरो. एकूण कॅव्हिटी ब्रेन मध्ये 4, पॅरासील वर 2. खाली आला एकच डायोसील, त्याच्या खाली आला ते डायोसील म्हणजे थर्ड व्हेंट्रिकल, त्याच्या खाली मेटासील फॉर फोर्थ व्हेंट्रिकल. आणि याच्यामध्ये भरलेलं काय असतं? सीएसएफ उरलेलं आहे. चला आणखी एक पॉइंट या मेडुला ऑब्लांगटाचे फंक्शन्स काय काय? व्हाट आर द रोल्स ऑफ मेडुला ऑब्लांगटा? द मेडुला ऑब्लांगटाचा नंबर 1 रोल काय आहे? इट हॅज सो मेनी रोल. सगळ्यात इम्पॉर्टंट रोल पाहूया. It control the non-what? It control the involuntary activities. बऱ्याचशा involuntary activities आहे, हृदयाशी संबंधित आहेत involuntary activities. So it control the involuntary activities like respiration, heartbeats, peristalsis, vasomotor activator, visceral activity आहेत ना आपल्या अंतर्गत अवयवाच्या सगळ्या म्हणायचं. So it controls what? It control the involuntary activities like heartbeat आहे, हृदयाचे स्पंदन असतील, ब्रीदिंग म्हणलात काय, रेस्पिरेशन म्हणलात काय, वन ॲट द सेम रेस्पिरेशन आहे, पेरिस्टाल्सिस आहे, हे पेरिस्टाल्सिक मुवमेंट जास्त कंट्रोल करतं. सो हार्टबीट, थर्मोरेग्युलेशन, हार्टबीट आहे,
पेरिस्टालसिस मुवमेंट आहे. इट ऑल्सो कंट्रोल नॉन व्हायटल रिफ्लेक्स ऍक्शन. नॉन व्हायटल रिफ्लेक्सेस जे आहेत ना तेही हे कंट्रोल करतं. आणि नॉन व्हायटल रिफ्लेक्सेस सो मेनी आहेत. कोणकोणती आहेत बघा. सगळ्यात सुरू करूया. शिंका तुमचं नियंत्रण आहे शिंकण्यावर. कंट्रोल नो क्या हे नॉन व्हायटल आहे. स्नीजिंग, वोमिटिंग, वोमिटिंग सुद्धा कंट्रोल नाही. यॉर्निंग, व्हॉट इज यॉर्निंग? जांभळी देणे. यॉर्निंग आहे. हिकपिंग आहे. व्हॉट इज हिकपिंग? उचकी लागणे, उचकी लगी, हिचकी. हिकपिंग, हिकप म्हणून ही हिकपिंग. सी आहे बरं का इथं. हिकपिंग. आणखी काय? वॉमिटिंग झालं, हिकपिंग आहे, यॉर्निंग आहे, इव्हन स्नीजिंग आहे, स्वॅलोईंग आहे. गिळताना तुम्हाला काय आहे? swallowing. So sneezing, vomiting, yawning, hiccuping, swallowing, all these are कसले नॉन व्हायटल फंक्शन्स आहे. हे सगळे लहान मूल सुद्धा जन्मले सुद्धा जांभळी देतो. त्याला काय सांगावं लागतं का? मग हे सगळेच मुवमेंट आहेत. मग या सर्व प्रकारच्या नॉन वाइटल एंड सर्वात इम्पोर्टेंट सगळ्यात जास्त प्रश्न, सबसे ज्यादा क्वेश्चन बहुत बार ये पूछा जाता है, अगर मेडुला ऑब्लांगेटा को डैमेज हो गया, कुछ हो गया तो सडनली पर्सन की मौत हो जाती है. क्यों? उत्तर इथे दडलंय. याच्यातून किती नर्व झाले? क्रॅनियल नर्व्स किती आहेत? ॲज दे आर ऑल द व्हायटल फंक्शन ऑफ बॉडी स्टॉप. हृदय बंद पडेल, बाकीचे सगळे इंटरनल ऑर्गन काम करायचे बंद पडतात. म्हणून इतर व्हेन मेडुला ऑब्लांगेटा गेट डॅमेज्ड, ऑल द व्हायटल फंक्शन स्टॉप, सो दॅट सडन डेथ ऑफ पर्सन ऑकर. त्या व्यक्तीचा मृत्यू लागलीच होतो. म्हणून हे प्रोटेक्शन सर्वाधिक. बऱ्याच वेळा आपण पाहतो ऍक्सिडेंट मध्ये कुठंच इजा झालेली नसते तर मृत्यू झालेले असतात. बऱ्याच वेळा महिला आपल्याकडे पूर्णपणे काय ग्रामीण भागातल्या किंवा आजही वन साइड बसतात आणि कुठून चुकून पडलेल्या असतात, पाठीमागे पडल्या. साधा खडा कुठेतरी टोचलेला असतो तरी देखील कोमामध्ये जाणं, कधी कधी मृत्युमुखी पडण्याचं कारण काय? या भागामध्ये सुरक्षा व्यवस्थित आहे का? खोलगट भाग. आणि इथं मेडुला ऑब्लांगेटा मध्ये त्याला डॅमेज झाला की बॉडी फंक्शन्स कंप्लीट बंद होतात. म्हणून हे दॅट्स व्हाय दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेंटर. नाव छोटस इकडे पहा, या फिगर मध्ये बोलतोय, बऱ्याच वेळा माहिती पाहिजे. यामध्ये आपल्या ब्रेन स्टेम हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जातो बरं का. ब्रेन स्टेम, स्टेम म्हणजे आधार देण्यासाठी. कुठे आहे बघा इथं काय काय निमर कसे कसे निमरलेले आहे. इट इज अ मेड अप ऑफ मिड ब्रेन. इट इज मेड अप ऑफ मिड ब्रेन, pons variouli and medulla oblongata. हे पहा इथं, हा मिड ब्रेन झाला, हा पॉन्स आहे. याला स्टेम सारखा आहे ना, आधार देते हे वरच्या सेरेब्रमला. म्हणून याला या रिजनला मिड ब्रेन पासून सुरू. मिड ब्रेन, पॉन्स व्हॅरिओला आणि खालचा भाग हे ब्रेन स्टेम आहे. सो ब्रेन स्टेम इज मेड अप ऑफ मिड ब्रेन, पॉन्स व्हॅरिओला अँड मेडुला ऑब्लांगेटा. व्हाट इज द इम्पॉर्टंट रोल? It helps in conduction of impulses from spinal cord to cerebral part. खालून वरी हे स्पायनल कॉर्ड खाली आहे. मेडुला ऑब्लांगेटा पासून पुढे कंटिन्यू स्पायनल कॉर्ड आहे आणि या स्पायनल कॉर्ड पासून येणारी इम्पल्सेस या सेरेब्रम कडे पाठवण्याचं काम, कनेक्शन. सो मिड वॉट ब्रेन स्टेम कनेक्ट द सेरेब्रम टू स्पायनल कॉर्ड. दुसरं फंक्शन लक्षात घ्या, इट प्रोव्हाइड सपोर्ट टू द सेरेब्रम. ब्रेन स्टेम हा सेरेब्रमला आधार देण्याचं काम करतोय. हा ब्रेन स्टेमची एक टर्म बऱ्याच वेळा विचारली जाते. नाव द लास्ट आर्टिकल छोटस यामधलंच आहे जे ब्रेनशी असोसिएटेड आहे. त्याचं नाव आहे इमोशनल ब्रेन. इमोशनल ब्रेन, लिम्बिक सिस्टीम. लिम्बिक सिस्टीम झालं, हे लास्ट पॉइंट आहे यामधला. सो लिम्बिक सिस्टीम और इट इज कॉल्ड लिम्बिक लोब और इमोशनल ब्रेन. याला इमोशनल ब्रेन सुद्धा म्हणतात. इमोशन कंट्रोल करतं म्हणून इमोशनल ब्रेन.
लिम्बिक सिस्टीम, लिम्बिक ब्रेन कशाने बनलेलं आहे, कुठल्या भागामध्ये आहे? इट इज मेनली कंटेन्स द पार्ट ऑफ सेरेब्रम. सेरेब्रमचा भाग आणि डायन्सेफॅलॉनचा भाग या दोघांनी हा बनलेला असतो. It is made up of some part of cerebrum and diencephalon. Actually यामध्ये वेगवेगळे भाग आहेत जे ब्रेन मधल्या पार्ट्स आहेत, जसं हिप्पोकॅम्पस, नाहीतर म्हणतात हिप्पोपोटॅमस, ते नाही हा. हिप्पोकॅम्पस आहे, अमगडाटा आहे, the amygdala. So amygdala is there. In addition to that, basal nuclei, ग्रे मॅटर असलेल्या सेप्टल न्यूक्लियाय, बेसल न्यूक्लियाय, आणि यामध्ये मॅम्युलरी लोब, रिकलेक्टिंग मेमरीसाठी मॅम्युलरी लोब सुद्धा असतात. या सर्वांना मिळून हे लिम्बिक सिस्टीम म्हणजे इमोशनल ब्रेन बनलेलं आहे. ओनली डायन्सेफॅलॉन आणि सेरेब्रमचा भाग आहे. आणि हे का नाव दिलेलं इमोशनल ब्रेन? हा आपल्या ब्रेनचा असा भाग आहे जो आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमोशन्स शी संबंधित आहे. It is related with so many kinds of emotions like joy, आनंद असणं, sorrow, दुःख असणं, grief, आणखी दुःख होणं, लाइकिंग असते, डिसलाइकिंग असते, आवड, नावड, फ्रेंडशिप आहे, फूड हॅबिट आहे, एखादं अन्न आवडतं आपल्याला, फूड, सो फूड हॅबिट ऑल्सो देअर. सेक्शुअल फिलिंग आहेत, ऑल द इमोशन लाईक अँगर आहे, हॅपीनेस आहे, अफेक्शन आहे, अट्रॅक्शन आहे. हे सगळंच्या सगळं या भागामध्ये आहे. म्हणून दिस सिस्टम इज रिलेटेड विथ इमोशनल ब्रेन. सो ऑल दिस इन डिटेल द पार्ट्स ऑफ ह्युमन ब्रेन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याच्यावर वेगवेगळ्या अँगल क्वेश्चन येतात, म्हणून हे सगळं डिटेल मध्ये घेतलेलं